नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धार्मिक समन्वय या पाठाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1, परस्पर संबंध शोधून लिहा. या ठिकाणी संतांची नावे व त्यांनी कोणत्या प्रदेशामध्ये कार्य केलं हे दिलेलं आहे. श्री बसवेश्वर कर्नाटक, मीराबाई राजस्थानमधील मेवाड, रामानंद उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू पूर्व भारत, चक्रधर महाराष्ट्र, शंकरदेव आसाम. प्रश्न 2, खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी चळवळींची नावं दिलेली आहेत. त्या चळवळींचा प्रसार कुणी केला आणि त्यासाठी कोणत्या ग्रंथांची रचना करण्यात आली त्यावर आधारित हा तक्ता तयार केलेला आहे. भक्ती चळवळ, त्याचे प्रसारक आहेत महाकवी सूरदास, तुलसीदास, मन्मथ स्वामी, कबीर आणि मीराबाई. महाकवी सूरदास यांचा ग्रंथ आहे सूरसागर, तुलसीदास यांचे रामचरितमानस, मन्मथ स्वामी यांचं परमरहस्य, कबीर यांचे कबीर दोहावली आणि मीराबाई यांची भक्तिरचना पदे आहेत. महानुभव पंथाचा प्रसार चक्रधर स्वामी यांनी केला. चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ माहीभट्ट, लीलाचरित्र, महदंबा, धवळे, नरेंद्र, रुक्मिणी स्वयंवर, केशवभास, सूत्रपाठ व दृष्टांतपाठ. शीख धर्म गुरु नानक आणि त्यांचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब. प्रश्न 3, लिहिते व्हा. संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यावरून माणसामाणसात भेदभाव केला नाही. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला. तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. हिंदू व मुस्लिम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले. संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. संत बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध करून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले. आपल्या समानतेच्या चळवळीत त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. त्यांच्या लिंगायत विचारधारेच्या धर्मचर्चेत सर्व जातींतील स्त्री पुरुष सहभागी होत असत. संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा. या चौकटीमध्ये असलेली संतांची नावे ठळक करून दर्शवलेली आहेत आणि काही नावे रेघांच्या साहाय्याने दर्शवली आहेत. ती नावे पुढील प्रमाणे: गुरु गोविंद सिंग, सूरदास, मन्मथ स्वामी, मीराबाई, गुरु नानक, रामानंद, पंप, पुरंदरदास, कबीर, रोहिदास, सेना आणि गोरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. महानुभव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते होते? विदर्भातील रुद्रपूर हे महानुभव पंथाचे महत्त्वाचे स्थान होते. भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कशाला महत्त्व होते? भारतीय धर्मजीवनात सुरुवातीस कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांना अधिक महत्त्व होते. रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणताही भेदभाव करत नाही असा रामानुजांनी समाजाला उपदेश केला. संत मीराबाईंची भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात? संत मीराबाईंची भक्तिगीते समाजाला भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देतात. गुरु नानकांनी आपल्या अनुयायांना कोणती शिकवण दिली? सर्वांशी सारखेपणाने वागावे, हिंदू व मुस्लिम ऐक्य असावे आणि आपले आचरण शुद्ध असावे अशी शिकवण गुरु नानकांनी दिली. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून धार्मिक समन्वय या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय आपण अभ्यासला. पुढील व्हिडिओमध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.